थापून लुसलुशीत अशी पातळ केलेली ज्वारीची भाकरी आणि छान घोटून केलेलं चमचमीत असं बेसन किंवा पिठलं आणि त्यासोबत तव्यावर भाजून केलेल्या हिरव्या मिरचीचा छान ठेचा हे सर्वांच्याच आवडीचं आहे. पदार्थ पाहून तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे आपण काय करणार आहोत. आज आपण अगदी पारंपरिक अशी थाळी गावरान पद्धतीने तयार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथं मी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. इथं 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे भाजी करण्याचे आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातलेली आहे. मोहरी आता छान आपली फुटल्यानंतर त्यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. तीसुद्धा तेलात टाकलेली आहे. आणि इथं आपण अर्धा चमचा एवढं जिरं घालणार आहोत. जिरं पण छान आपलं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण, आलं याची छान आपण भरड अशी कुटून घेतलेली आहे. ही जास्त बारीक करायची नाही आणि तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. त्यात थोडं जिरं पण वापरलेलं आहे. आता आपलं लसूण, आलं पण तेलात छान परतून घ्यायचं आहे. त्याचा पूर्ण कचवटपणा निघून जायला पाहिजे. आणि इथं तुम्हाला कांदा जर आवडत असेल तर तुम्ही 1 कांदाही वापरू शकता. आणि इथं मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा. हळद आता घातल्यानंतर तिथं मी 1 चमचाभर गरम मसाला घातलेला आहे. आता आपण लाल तिखट वापरणार आहोत. तर लाल तिखट आपण इथं 2 चमचे वापरणार आहोत. कारण हे जे बेसन आहे ते असं झणझणीतच चवीला खूप छान लागतं आणि विदर्भात याला बेसनच म्हटलं जातं. आता इथं मी कैरी कापून घेतलेली आहे बारीक, ती पण मी तेलात घातलेली आहे. जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोही घालू शकता. आणि आता हे मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथं कसुरी मेथी घेतलेली आहे मी 1.5 चमचा पोहे खाण्याचे. कसुरी मेथीचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, चव खूप छान लागते बेसनाची. आणि हे मसाला पूर्ण आपण छान भाजून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आता थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर पण मी घालणार आहे आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहे. मसाला छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ग्लास एवढं पाणी घालणार आहोत. इथं पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता. आता या पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. त्याआधी त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये आपलं जे बेसन पीठ आहे ते घालणार आहोत. विदर्भात बेसन करण्याची ही अशीच पद्धत आहे. आपण पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं नाही. आपण उकळी आल्यानंतर बेसन पीठ डायरेक्ट यामध्ये टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या या बेसनाची चव खूप छान लागणार आहे. आता पहा, या पाण्याला सुद्धा आता उकळी आलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण बेसन पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि एका रवीच्या सहाय्यानं असं मिक्स करत राहायचं की त्यामुळे त्यामध्ये गुठळ्या अजिबात तयार होणार नाहीत. आणि थोडं आपल्याला आणखी बेसन पीठ इथं घालायचं आहे. आणि तुम्हाला जर घट्ट लागत असेल तर थोडं बेसन पिठाचं प्रमाण वाढवा आणि कमी लागत असेल, पातळ लागत असेल तर थोडं कमी टाकायचं. आणि असं घोटून घ्यायचं की जेणेकरून सगळीकडे एकसारखं ते बेसन पीठ घोटल्या जाईल आणि गुठळ्या तयार होणार नाहीत. आणि पहा, अगदी 5 नाही 2 ते 3 मिनटाचं काम आहे हे. अगदी पहा, आपलं हे बेसन तयार झालेलं आहे आता. आणि आता आपल्याला या बेसनाला एकदम मंद आचेवर शिजू द्यायचं आहे छान. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा आणि यावर झाकण ठेवून आपण अगदी 5 मिनटं याला शिजवून घेणार आहोत. असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आधी. पहा, आता हे 5 मिनटं आपण यावर झाकण ठेवून घेतलेलं होतं आणि पहा 5 मिनटात आपलं हे बेसन कसं शिजायला लागलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे तयार झालेलं आहे. मी यावर झाकण ठेवून घेते आणि आपली भाकरीची तयारी करून घेते. इथं भाकरीसाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ते आपण मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि इथं ज्वारीच्या भाकरीमध्ये थोडं मीठ घाला. अर्धा चमचाभर इथं मीठ घालणार आहे कारण भाकरीची चव खूप छान लागते. आणि आता याचा आपण गोळा तयार करणार आहोत. आणि गोळ्याची छान मालिश करायची की त्यामुळे आपली जी भाकरी आहे ती छान मऊसूत येणार आहे. अशा पद्धतीने हाताने छान असा दाब देऊन तो गोळा तयार करायचा आहे आपल्याला. आणि हा गोळा तयार केल्यानंतर याची आपण भाकरी थापून घेणार आहोत पोळपाटावर. पहा, आता थोडं मी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा गोळा असा थापून घेणार आहे हाताने. तुम्हाला यावर पॉलिथिन ठेवायची असली तर पॉलिथिनवरही थापून घेतात. आणि असं आपण हा पोळपाटावर छान पातळ अशी याची भाकरी तयार करणार आहोत. अशा पद्धतीनं हळूहळू ती फिरवत जायची आणि ही भाकरी गोल गोल अशी थापत जायची. पातळ अशी छान बनवायची ही भाकरी. पहा, अशी आपली थापून तयार झालेली आहे. आणि आता ही आपण तव्यावर छान शेकून घेणार आहोत. भाकरी टाकल्यानंतर तव्याची फ्लेम मोठीच ठेवा आणि वरून आपण यावर थोडं पाणी लावून घेणार आहोत.
असं पाणी लावून घ्यायचं आणि हिच्या दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या। पहा, ही एक बाजू आपली झालेली आहे। आता दुसरी ही बाजू आपण छान भाजून घेणार आहोत। दुसरी बाजू झाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता। अशा पद्धतीने ही बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आणि अशी डायरेक्ट तुम्ही तव्यावरही भाजू शकता भाकरी। अशाच पद्धतीनं मी माझी दुसरीसुद्धा भाकरी तयार करून घेणार आहे आणि छान आपण हे दोन्ही भाकऱ्या भाजून घेणार आहोत। आता भाकरी झाल्यानंतर आपण तव्यावर छान ठेचा करणार आहोत। त्यासाठी मी हिरव्या मिरच्या तव्यावर टाकलेल्या आहेत आणि त्यावर आपण आता तेल टाकून घेणार आहोत। तेल टाकल्यानंतर आपण मिरच्या छान भाजून घेणार आहोत। जोपर्यंत त्यावर छान डाग पडत नाही तेवढ्या आपल्याला मिरच्या भाजायच्या आहेत। आणि इथं लसूणसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। लसूण ठेच्यामध्ये केव्हाच कच्चा टाकायचा नाही, कारण त्यामुळे त्याचा कचवटपणा तसाच राहतो। आता लसूणसुद्धा इथं टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि तोसुद्धा मिरचीसोबत छान असा भाजायचा आहे। आणि आपण हा नंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ताव्यावर सुद्धा याला असं ठेचून घेऊ शकता। मी आता इथं मिक्सरमध्येच तयार करणार आहे हा। आता आपण ह्या मिरच्या काढून घेणार आहोत भाजल्यानंतर। आता हे आपण मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत आणि आता याचा आपण जाडसर असा ठेचा तयार करणार आहोत। कोथिंबीर आणि मीठ पण यामध्ये घातलेलं आहे आणि ठेचा आपला तयार झाल्यानंतर आपण आपली जी थाळी आहे ती वाढून घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत। अशा पद्धतीने ही माझी थाळी आता पूर्ण झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।